आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। आपण या ठिकाणी पाहू शकता, आज आपल्या समोर विठ्ठल बावण हिंगे हे जे माटेफळचे आहेत ते आपल्या समोर थांबलेले आहेत। जवळपास त्यांनी 24 ग्रामपंचायतचा ठराव या मुरुड या ठिकाणी रेल्वे थांबा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे, सर्व पाठपुरावा केलेला आहे। मी यांना विचारू शकतो, दादा आपण काय म्हणू शकाल? माझे एकच म्हणणं आहे की मुरुड परिसरातील जवळजवळ 3 तालुक्याचा संबंध आहे मुरुड या ग्रामपंचायत। तर रेल्वे पूर्ण आपलं एक्सप्रेस असो, पॅसेंजर असो, रेल्वे स्टेशन पूर्ण व्हावं आणि 3 तालुक्याचा संबंध असल्यामुळे मुरुड बाजारपेठ मुरुड आहे। यासाठी आपण काय काय पाठपुरावा केलेला आहे? मी पाठपुरावा केलेला आहे की जवळजवळ 24 ग्रामपंचायतीचे ठराव आणलेले आहे। पुन्हा सुरेश प्रभू रेल्वे मंत्री, पुन्हा सुनील गायकवाड खासदार नागपूरचे, पुन्हा सोलापूर डिव्हिजनला पाठवलेले आहे, त्यांच्या तारखा आहेत, त्यांच्यासोबत पोच आहेत माझ्याकडे। हे स्वतः म्हणतायत की माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। त्याचबरोबर माजी खासदार लातूर जिल्ह्याचे सुनील गायकवाड यांच्याशी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। तसेच सोलापूरचे डिव्हिजन विभाग प्रमुख यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। याबद्दल आपल्याला काही म्हणजे त्यांच्याकडून काही बातमी मिळालेली आहे का? त्यांच्याकडून काहीच बातमी आलेली नाही। अगदी त्यांना पोच जाण्याची ही माझ्याकडे पुरावा आहे, पण त्यांनी काही पत्रव्यवहार पुन्हा काही झालेलं नाही माझ्याकडे। बरं, यासाठी आपण कोणाकोणाचं सहकार्य घेतलेलं आहे? कोणाचं सहकार्यानं मी महिन्याचा वारकरी पंढरपूरला जातो, तिथं गाड्या थांबणार म्हणून ही पूर्ण माझ्या लक्षात आलं की बाबा मुरुड ही 3 तालुक्याचा बाजारपेठचा संबंध आहे, मोठी बाजारपेठ आहे। पूर्ण गाड्या थांबाव्या, एक्सप्रेस असो, कोणत्याही पॅसेंजर असो थांबाव्या, हे असं माझं म्हणणं आहे। मोठी बाजारपेठ मुरुड ही आहे, त्यामुळे हिंगे साहेब म्हणतायत की मोठी बाजारपेठ असल्यामुळे आपल्याकडे ही जी रेल्वे आहे ती थांबलीच पाहिजे, जेणेकरून 25 गावांचा संपर्क या मुरुड बाजारपेठीशी जोडलेला आहे। मी शिवाजी एलवरती, भारतीय जनमत न्यूज, मुरुड। तसंच आपल्यासोबत आमचे जे कॅमेरामन आहेत अनिल केळे सर, आपण काय प्रश्न विचारू इच्छिता का? आज आपल्यासोबत एक वयोवृद्ध वारकरी संप्रदायातील व्यक्ती आहेत, त्यांचं वय वर्ष आहे ते 70 आणि यांनी या मुरुड रेल्वे स्टेशनला वेळोवेळी थांबा करण्यासाठी निवेदन दिलेले आहे। ते निवेदन माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू असतील किंवा माजी खासदार सुनील गायकवाड असतील यांच्याकडे दिले आणि त्यांना पाठपुरावा केल्यानंतर त्याचा रिप्लायही त्यांच्याकडे आलेला आहे। परंतु या मुरुड शहराला रेल्वेची अत्यंत आवश्यकता असतानाही हा कुठलाच थांबा शासन, प्रशासन किंवा रेल्वे शासन हे देत नाही आहे। आणि ह्या आजोबांचं म्हणणं असं आहे की त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी सफिशियंट असं रेल्वे मार्ग आहे आणि रेल्वेच्या तिथून जात असताना त्यांच्या मागणीला कोणीही दखल देत नाही। भविष्यात आता येत्या 4 दिवसात मोठं आंदोलन होणार आहे। मुरुड या ठिकाणी 15 ऑगस्टला झेंडावंदनी त्या ठिकाणी होणार आहे। मी माझ्या आजोबासारख्या वयाचे आहेत, मी त्यांना विचारू इच्छितो, सर तुम्ही काय काय पाठपुरावा केला होता आणि आता तुम्ही कुणाशी बोलला होता? मी कुणाशी पाठपुरावा म्हणलं म्हणजे 24 गावचे ग्रामपंचायतीचे ठराव घेतले, ते बी पायी फिरून, सायकल नाही का कुणाची मोटरसायकल नाही, पायी जाऊन प्रत्येक गावावर जाऊन ग्रामपंचायत ठराव गोळा केले आणि पोस्टनं वाट लावली। माझ्याकडे पोस्टचे पावते आहेत, पुन्हा अनेक ग्रामपंचायतीचे ठरावचे सुद्धा अनेक माझ्याकडे आहेत। बघा, एखाद्या वयोवृद्ध लोकांचं एवढं जर म्हणणं असेल तर रेल्वे प्रशासन झोपलंय का असा संतप्त सवाल या मुरुड ग्रामस्थांकडून उपलब्ध होत आहे। आपल्यासमोर बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत चौधरी सर आहेत, आपण त्यांना विचारूत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे त्यांच्याकडे जाणून घेऊयात।
नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी जे विठ्ठलांना हिंगेने जो या ठिकाणी मागण्या केल्या, मागण्या अशा होत्या की अत्यंत न्याय मागणी. शासन प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि शासनाचं लक्ष त्यांनी वेधू इच्छिलं. गेल्या 10 वर्षापासून त्यांनी जो संघर्ष केला, त्यांनी परिसरातील 24 ग्रामपंचायतचे ठराव आणले. रेल्वे मंत्री, तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू असतील, माजी खासदार असतील, त्या तत्कालीन खासदार सुनील गायकवाड असतील, जिल्हाधिकारी पांडुरंग कोले असतील, यांना त्यांनी तो प्रस्ताव पाठवला, पाठपुरावा केला. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की शासन प्रशासन असं म्हटलं जातं लोक कल्याणकारी शासन आहे, प्रशासन गतिमान आहे, पण गेल्या 10 वर्षापासून हे वयोवृद्ध आहेत, वयवर्ष 70 आहेत, पायाला भिंगरी बांधून गेल्या 10 वर्षापासून त्यांचा जो संघर्ष चालला रेल्वे थांबावा म्हणून. त्यांच्या ज्या मागण्याचे जर निवेदन बघितले तर निवेदन असे आहेत, सर्व गाड्यांना थांबा मिळावा, आर्थिकदृष्ट्या रेल्वे संपन्न होईल, परिसरातील पंचक्रोशीतील गावाची मोठी बाजारपेठ आहे, परिपूर्ण असं त्यांनी ठराव दिलेला असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करते. आणि मगाशी त्यांनी बोलत असताना आम्हाला म्हटले तुम्ही जो हे आंदोलन पुकारलं रेल्वे थांबा संघर्ष समितीच्या वतीनं जे आंदोलन पुकारलं, त्या आंदोलनाला मी आणि माझ्या पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांना सांगणार आहे आणि सर्वजण मिळून त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ, ते त्या येण्यासाठी ते इच्छुक आहेत. धन्यवाद. तर आपण आताच पाहिलं असेल ज्येष्ठ पत्रकार चौधरी सरांची हे त्यांनी जे म्हणणं मांडलं आहे, तसेच मुरुड नगरीतील नवयुवक तरुण आपल्यासोबत आहेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी बाबा सवाशे या ठिकाणी हा व्यक्तिमत्व असं आहे की या संघर्ष लढ्यात एक नवतरुणांचं प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपण त्यांना विचारूयात की येणाऱ्या 15 तारखेचे जे आंदोलन होणार आहे, तर या नवतरुणांची काय भूमिका असेल. मी बाबांना विचारू इच्छितो, बाबा आपण काय सांगाल? सर्वात प्रथम मी भारतीय जनता न्यूज यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि या भारतीय जनता न्यूजचे जे भारतीय जनमत न्यूज जे पत्रकार आहेत, संवेदनशील पत्रकार मी समजतो की हेरवर्ती सर आणि सन्माननीय आमचे श्री हेगडे साहेब यांचं सर्वात प्रथम मी या ठिकाणी आपलं चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो की आम्ही सांगितल्याप्रमाणे आपण पटकन लगेच काही थोड्या वेळात आमच्यापाशी पोहोचतात आणि ही न्यूज तुम्ही बनवली. आणि आमचा जो आवाज आहे, आमचा जो लढा आहे, तो आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला मदत करतो की सर्वात मोठी आमचे हे आहे. म्हणजे अभिनंदन करतो मी आमच्या संघर्ष समितीच्या वतीने. आणि मला सांगायचं की 60-70 वर्षाचा माणूस एवढा लढा देऊ शकतो, तर मग 16-17 वर्षाचा तरुण, 18 वर्षाचा तरुण, 21 वर्षाचा तरुण मग करतो काय गावामध्ये? आज 60-70 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि आपली भारत असो, मुरुड शहर असो, युवकांचं शहर आहे, तरुणांची पिढी आहे. आणि मला वाटतं की 60-70 वर्षाचा जर तरुण एवढं काय लढा करू शकतो, तर आपण मग एवढं एक पाऊल पुढे येऊन आपण या लढ्यामध्ये आपलं काय म्हणजे भूमिका घेऊ शकत नव्हतं. हा माझा तरुण येणाऱ्या पिढीला सवाल आहे. आणि राहिला प्रश्न 15 ऑगस्टचा, तर 15 ऑगस्टला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगतो की मुरुड आणि मुरुड परिसरातील जेवढे गाव आहेत, खेडी आहेत, त्या सर्वांनी घरी न थांबता 15 ऑगस्टच्या दिवशी रेल्वे स्टेशनवर यावं आणि या लढ्यामध्ये आपला सहभाग नोंदवून हे संघटन हा लढा अधिक मजबूत करून या लवकरात लवकर आपल्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात. आणि या संदर्भात मी शासनालाही याकडे सूचना करतो. त्याचबरोबर नवतरुणांचे प्रेरणास्थान बाबा सवाशे यांच्याबरोबर बोलण्यासाठी सोनूभैया सवाशे हे आहेत. आपण त्यांचाही विचार ऐकून घेऊयात, त्यांचं काय म्हणणं आहे. मुरुडला 50 खेड्याचा संपर्क असल्यामुळे मुरुड शहरासाठी रेल्वे थांब्याची अत्यंत गरज आहे. इतक्या जवळ रेल्वे स्टेशन असताना, मुरुडलगत रेल्वे स्टेशन असताना तिथे एकही गाडी आज थांबत नसल्यामुळे जी जनसंतापाची जी लाट उसळलेली आहे मुरुडमध्ये, ही 15 वर्ष झालं संघर्ष चालू आहे. हा संघर्ष अंतिम टप्प्यात आल्या असल्यामुळे मुरुडकरांना एकच विनंती आहे की आपण लाखोच्या संख्येने 15 ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होऊन मुरुडला रेल्वे थांबलीच पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी यावे ही नम्र विनंती. तर आपण आता संतप्त प्रतिक्रिया या सर्वांच्या पाहिल्या असतील, वयोवृद्ध लोक असतील, सिनियर पत्रकार. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.